नमस्कार, मी सुनंदा नाईक. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पन्हाळ्यात तहसील कार्याजवळील गार्डनचे सुशोभीकरण पन्हाळा नगर परिषदेच्या मार्फत सुरू आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात टेंडर आणि वर्क ऑर्डर निघाले आहे. या गार्डनमध्ये असलेल्या ऐतिहासिक हनुमान मंदिराचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, शिवसेना शहर प्रमुख मारुती माने यांनी पन्हाळा नगर परिषदेकडे केली आहे. मध्य प्रदेशातील सतनामध्ये राहणाऱ्या एका लोको पायलटने पत्नीच्या अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी खोलीत छुपा कॅमेरा बसवून स्टिंग ऑपरेशन केलं. या कॅमेऱ्यात पत्नीने पतीला बेदम मारहाण करत असल्याचं धक्कादायक दृश्य कैद झालंय. बीड येथे बुधवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भाषेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत नवीन राजकीय ट्रेंडवर टाला लगावला. ते म्हणाले, अलीकडे एक नवीन पद्धत आली आहे, पुढाऱ्यांच्या पाया पडायचं. पण अरे कशासाठी पाया पडता? आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील महादेव मंदिर आणि बीड जिल्ह्यातील कंकलेश्वर मंदिराचा थेट उल्लेख केलाय. त्यांच्या या विधानानंतर आता महाराष्ट्राच्या या दोन गावांची नावे राष्ट्रीय चर्चेत आली आहेत. मराठी भाषेसाठी आता विविध पक्ष संघटना पुढे येत आहेत. मुंबईत मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाही म्हणून एका महिलेने वाहतूक पोलिसांना जाब विचारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी अनुप्रिया देसाई यांनी हा जाब विचारलाय. महिलेवर चारित्र्याचा संशय घेत पती नणंद आणि मेहुण्यानं तिचं मुंडन करून विद्रुपीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पीडित महिलेने सोलापूरच्या बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सध्या न्याय मिळावा म्हणून पीडित महिला आणि तिची आई भटकंती करत असून पोलीस कारवाई करणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस ठिकठिकाणी वळीव पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होऊ शकते. सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. मुंबईत तापमान 36 अंशापर्यंत पोहोचलं असून हवामानातील बदल कायम आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामार्फत संभाजीनगर आणि गगनबावडा डेपोसाठी प्रत्येकी 10 नव्या बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी संभाजीनगर आगाराला 5 गाड्या नुकत्याच हस्तांतरित करण्यात आल्या. आज या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पहिली गाडी प्रवाशांना घेऊन ज्योतिबा देवस्थानला रवाना झाली. या बसमधून नागरिकांसोबत काही काळ आमदार चंद्रदीप नरके हेही उपस्थित होते. सध्या IPLचा हंगाम जोरदार सुरू आहे. मैदानावर सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती आहे आणि याच गर्दीतून एक चेहरा समोर आला आणि तो रातोरात इंटरनेटवर सेन्सेशन बनला. IPLच्या एका मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या विकेटवर दिलेल्या रिएक्शनमुळे 19 वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीचं आयुष्यच बदललं. ही तरुणी आहे गुवाहाटीची आर्यप्रिया भुयान. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कनेरीवाडीत सुमारे 35 लाख रुपयांचं काम न करताच पैसे उचलल्याचा आरोप RPI आठवले गटाने केलाय. जिल्हा परिषदेने अद्याप कारवाई केली नाही. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत RPIच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांना निवेदन दिले. 8 दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व बँका व फायनान्स कंपन्यांमधील सर्व प्रकारचे व्यवहार मराठी भाषेतून असणं गरजेचं आहे. मात्र बँकांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजीला प्राधान्य दिले. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलनाचा प्रारंभ झाला. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय?
हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.